हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण रूल बेस्ड ट्रेडिंग करणार आहोत, दोन्ही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर आपण काय रूल्स फॉलो करणार आहोत ते जरा एकदा बघून घेऊया. ओके, सो फर्स्ट रूल असा आहे की आपल्याला प्रिव्हियस डेच्या हाय, लो आणि क्लोज हे चार्टवर मार्क करून घ्यायचे. ओके, सो प्रिव्हियस डेचा हाय, प्रिव्हियस डेचा लो आणि प्रिव्हियस डेचा क्लोज. व्हाईट लाईन प्रिव्हियस डे क्लोज रिप्रेझेंट करतं. हे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. ओके, या 3 गोष्टी झाल्या की सेकंड आहे आपल्याला काही इंडिकेटर्स लावायचे आहेत. ते इथे ऑलरेडी लावलेले आहेत मी. पहिलं इंडिकेटर आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 10 EMA. ओके, जी ग्रीन लाईन जी तुम्ही बघताय ती 10 EMA आहे. आणि दुसरा इंडिकेटर आहे VWAP, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस. जी व्हाईट डॉटेड लाईन बघताय जाडीवाली, ती VWAP आहे. ओके, सो हे झाल्यावर आपली स्ट्रॅटेजी एकदम सिंपल असणार आहे. ओके, आपल्याला टाइम फ्रेम 1 मिनिटचा सिलेक्ट करायचा आहे. ओके, 1 मिनिटचा टाइम फ्रेम सिलेक्ट केल्यावर आपल्याला 3 कंडिशन फॉलो होतात का बघायचे. ओके, पहिलं, जर आपल्याला बाय करायचं असेल तर प्राइस, EMA आणि VWAP दोघांच्याही वरती ट्रेडिंग करत असली पाहिजे. जर आपल्याला बाय करायचं असेल तर प्राइस, VWAP आणि EMA 10 EMA ह्याच्यावर ट्रेड करत असली पाहिजे. जर करत असेल तर आपण फक्त बाईंग अपॉर्च्युनिटीजच बघणार, सेलिंगची अपॉर्च्युनिटी तिकडे नाही बघायचं. ओके, फर्स्ट झालं. सेकंड, जर आपल्याला सेल करायचं असेल तर प्राइस जी ट्रेड करते आहे ती VWAP आणि EMA ह्या दोघांच्या खाली ट्रेड करत असली पाहिजे. VWAP आणि EMAच्या खाली ट्रेड करत असली पाहिजे प्राइस. जर असं असेल तर आपण तिथे फक्त आणि फक्त सेलिंगच्याच अपॉर्च्युनिटीज बघणार, बाईंगच्या अपॉर्च्युनिटीज बघणार नाही. ओके, थर्ड कंडिशन अशी आहे, आपण कधी ट्रेड नाही करणार. ओके, सो जेव्हा प्राइस EMA आणि VWAP यांच्यामध्ये असेल, ओके, ऑर एल्स या दोघांच्या वर ट्रेड करत असेल, म्हणजे ओव्हरलॅप होत असेल, बेसिकली साईडवेज, तेव्हा आपण कुठलाही ट्रेड घेणार नाही आहोत. ओके, सिंपल. ओके, आपण यामध्ये 1:2 टार्गेट एम करायचं. जर आपला स्टॉप लॉस 50 पॉईंट्सचा असेल तर आपण 100 पॉईंटसाठी ट्रेड करणार. इधर स्टॉप लॉस और टार्गेट स्ट्रिक्ट फॉलो करायचं. ओके, या सिस्टमवर आपल्याला मल्टिपल ट्रेडिंगच्या अपॉर्च्युनिटीज भेटतात. ओके, पण माझं असं तुम्हाला सांगणं असेल की दिवसातून जास्तीत जास्त 3 ट्रेड, त्यावरती ट्रेड करू नका. आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही आहे. ओके, जस्ट ह्या ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. कुठली कंडिशन सॅटिस्फाय होते ती बघायची आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड घ्यायची आहे 1 मिनिट टाइम फ्रेमवर. ओके, या व्हिडिओमध्ये मी फक्त रूल्स डिस्कस केले आहेत. ओके, नेक्स्ट व्हिडिओपासून मी पोस्ट मार्केट बंद झाल्यावर मी डिटेल व्हिडिओ निफ्टी आणि बँक निफ्टी
या दोघांचे डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ करणार. त्यामध्ये आपण बघणार आहोत की आपली ही कंडिशन किती वेळा सॅटिस्फाय झाली आणि किती वेळा फेल झाली. ओके, सो थँक्यू गाईज. ज्यांना लॉसेस झाले आहेत ट्रेडिंगमध्ये रँडमली ट्रेड करून, तर ही जी स्ट्रॅटेजी आहे रूल बेस, तर लॉसेस आपल्याला कमी करायसाठी खूप जास्त उपयोगी पडते. ओके, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत की मार्केटमध्ये या कंडिशन कशा फुलफिल होतात. ओके, थँक्यू.